लग्नासाठी 17 कोटींचा उदयपूरमध्ये राजवाडा बुक करण्यात आला। 2 चार्टर्ड विमानांची ही बुकिंग झाली होती। नोव्हेंबर महिन्यामध्ये थाटामाटामध्ये हा लग्न सोहळा पार पडणार होता। मात्र ऐन वेळेला होणाऱ्या नवरीनं घात केला आणि होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच 26 वर्षांच्या केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली फेकून दिलं। पुण्याच्या या 26 वर्षीय केतन अग्रवालच्या हत्याकांडानं संपूर्ण देश हादरलाय। या मुलीचा फोटो पहा ना, ही कोणाची तरी हत्या करू शकते हे पाहून तुम्हाला वाटेल, पण हिनं 26 वर्षांच्या केतन अग्रवालची थंड डोक्यानं हत्या केली आहे। स्वतःच्या वाढदिवसानिमित्त त्याला लोहगड किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी घेऊन गेली आणि फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला असा बनाव तिनं केला। पोलिसांना मात्र संशय आला आणि त्यांनी तपासाची चक्र फिरवली। याच वेळी भर उन्हामध्ये एक तरुण हुडी घालून, गॉगल लावून आणि हेडफोन्स लावून फिरताना दिसला। इतक्या उन्हामध्ये अशी हुडी घालून कोण फिरतं, यातच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्याची चौकशी केली। पोलिसांनी खाक्या दाखवताच हे हत्याकांड असल्याचं समोर आलंय। कारण 26 वर्षांचा केतन अग्रवाल हा पुण्यातल्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता आणि सिया गोयल सुद्धा पुण्याच्या मार्केट यार्ड मधल्या एका मसाला व्यापाऱ्याची मुलगी होती। दोघांकडे ही मोठी संपत्ती होती, गडगंज श्रीमंत ही घराणी होती। मात्र फक्त बॉयफ्रेंड सोबत लग्न करायचंय यामुळे हिने केतनचा काटा काढला। ज्या दिवशी सियाचा वाढदिवस होता त्यावेळी केतननं तिच्यासाठी मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं। कारमध्ये मोठा फुलांचा बुके असेल किंवा इतर मोठं सेलिब्रेशन त्यांनी केलं आणि ट्रेकिंग नंतर ते घरी परतणार होते आणि दोन्ही कुटुंबीय मिळून तिचा वाढदिवस सेलिब्रेट करणार होते। अग्रवाल कुटुंबियांनी तिच्यासाठी मोठा हिऱ्यांच्या हाराचा सेट सुद्धा घेतला होता, पण याच मुलीनं त्यांच्या मुलाची हत्या केली। जिथे लग्नाची मोठ्या थाटामाटामध्ये तयारी सुरू होती तिथंच अंत्ययात्रा काढावी लागली। तिला जर ह्या चेतन चौधरी सोबतच लग्न करायचं होतं तर तिने तिच्या कुटुंबियांना सांगायचं होतं किंवा इतर पाऊल उचलायचं होतं, पण या मूर्ख मुलीमुळे हसत्या खेळत्या 26 वर्षीय केतन अग्रवालचा मृत्यू झाला। कारण मेघालयमध्ये राजा रघुवंशीची सोनमनं सुद्धा अशीच हत्या केली होती। त्यांचंही लग्न मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलं होतं। आता ज्याप्रमाणे सोनमला जामीन मिळाला तसाच सिया गोयलला सुद्धा जामीन मिळेल की तिचं उरलेलं सगळं आयुष्य या जेलमध्ये जाणार आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय।